हॅलो एव्हरीवन. आज आहे 11 फेब्रुवारी 2026. आपण बघणार आहोत आजचे महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आणि हे पोलीस भरती, तलाठी तसेच वनरक्षकसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहेत आणि याच्या बाहेर तुमचे क्वेश्चन जाणार नाही. तर आपण बघूया प्रश्न क्रमांक 1. 2026च्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर अभय बंगा आणि डॉक्टर राणी बंगा यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं हे उत्तर बरोबर ठरणार आहे. तर यांना हे पुरस्कार कशासाठी देण्यात आलेला आहे? तर गडचिरोलीसारख्या दुर्गम्य भागामध्ये यांच्या शोधग्रस्त माध्यमातून आणि आदिवासी आरोग्य क्षेत्रातील केलेल्या क्रांतीसाठी यांना हा महाराष्ट्राचा सर्वोत्तम पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नंबर 2. भारताने कोणत्या वर्षापर्यंत विकसित भारत बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 2047. तर भारताने 2047मध्ये 100 वर्ष पूर्ण होईल तोपर्यंत देशातील विकसित राष्ट्र बनवण्याचे धोरण स्वीकारले आहे आणि याचा त्यांनी रोडमॅपसुद्धा तयार केलेला आहे. तर आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 3. नीती आयोगाच्या ताज्या अहवालानुसार भारतातील गरिबांचे प्रमाण किती टक्क्याने खाली आलेले आहे? तर याचा ऑप्शन क्रमांक ए 5% हे आपलं उत्तर बरोबर ठरणार आहे. नीती आयोगाच्या नवीन आकडेवारीनुसार ग्रामीण आणि शहरी भागात उत्पन्न वाढीमुळे भारतातील गरिबी आता 5% खाली आलेली आहे. तर बघा, हे फक्त नीती आयोगाने ठरवलेले आहे. हे फक्त नीती आयोगाने ठरवले आहे की 5% गरिबी कमी झाली आहे, पण आपण बघत आहोत की दिवसेंदिवस गरिबी वाढतच चालली आहे. जाऊ द्या, तो व्यक्तिगत क्वेश्चन झाला आहे. आपण आता बघूया आपला प्रश्न क्रमांक 4. जगातील पहिले AI सुरक्षा केंद्र कोणत्या देशाने स्थापन करण्यात आलेले आहे? तर याचे उत्तर आहे युनायटेड किंगडम. कृत्रिम बुद्धिमत्तेचे धोके टाळण्यासाठी आणि सुरक्षित वापरासाठी ब्रिटनने हे पाऊल उचललेले आहे. चला, आता आपण समोरचा क्वेश्चन 5 बघूया. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता नुकताच वितरित करण्यात आला. ही योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर बघा, ही नमो शेतकरी सन्मान योजना ही आपल्या महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे. तर केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारच्या शेतकऱ्यांना वर्षाला अतिरिक्त 6,000 रुपये हे योगदान देण्यात येते. त्याच्याकरिता ही नमो शेतकरी सन्मान निधी सुरू केलेली आहे. आता त्याच्यानंतर आपण क्वेश्चन क्रमांक 6 बघणार आहोत. जागतिक कडधान्य दिन कधी साजरा केला जातो? तर हा जागतिक कडधान्य दिवस ऑप्शन क्रमांक बी म्हणजे 10 फेब्रुवारीला साजरा करण्यात आलेला आहे. कडधान्याचे महत्त्व आणि शाश्वत शेतीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 10 फेब्रुवारीला हा दिवस पाळण्यात येतो. प्रश्न क्रमांक 7 दिला आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026मध्ये कोणता देश अव्वल स्थानावर आलेला आहे? तर बघा, मागच्या वर्षी पण अमेरिका हा टॉपर होता आणि यावर्षीसुद्धा अमेरिका हा टॉपर आलेला आहे आणि यात भारताचा क्रमांक चौथा ठरलेला आहे. नंबर 1वर अमेरिका, 2 रशिया, 3 चायना आणि नंबर 4वर आपला भारत आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026नुसार अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य असलेला देश ठरलेला आहे. या यादीत रशिया दुसऱ्या क्रमांकावर, तर
चीन 3ऱ्या क्रमांकावर आणि भारत 4थ्या स्थानावर आलेला आहे. हे जे विविध देश आहेत त्यांच्यामध्ये सैन्य ताकद, वायुसेना हे असे मिळून त्यांची रँकिंग ठरवल्या जाते. तर याच्यामध्ये आपला भारत 4थ्या क्रमांकावर, तसेच अमेरिका हा नंबर 1 स्थानावर आलेला आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे. 2026च्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजेच विंटर ऑलिम्पिक्स कोठे घेण्यात आलेले आहे? तर हे आहे मिलान आणि कॉर्टिना इथे. ऑप्शन क्रमांक बी, मिलान आणि कॉर्टिना. या 25व्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा फेब्रुवारी 2026मध्ये इटलीत आयोजित केल्या जाणार आहे. आता समोरचा प्रश्न आपला आहे 9. जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2026मध्ये भारताचा क्रमांक कोणता आलेला आहे? तर याच्यामध्ये भारताचा क्रमांक 54 वरून आता आलेला आहे 38 वर. भारताला 38वे स्थान प्राप्त झाले आहे. तर पायाभूत सुविधांमधील सुधारणा आणि PM गती शक्ती योजनेमुळे भारताचे या क्रमांकावर लक्षणीय प्रगती केलेली आहे. आता आपला आखरी प्रश्न 10 हा आपण बघूया. प्रश्न क्रमांक 10 आहे. भारतीय नौदलात अलीकडे समाविष्ट करण्यात आलेल्या INS अरिनाल ही नौका कोणत्या श्रेणीची युद्धनौका आहे? तर ही अणुशक्तीवर चालणारी पनडुब्बी म्हणजेच परमाणु शक्तीवर चालणारी ही एक पनडुब्बी आहे. याला अर्नाल हे नाव का बरं देण्यात आले आहे? तर या नौकाचे नाव महाराष्ट्रातील वसई येथील ऐतिहासिक अर्नाल किल्ल्यावरून ठेवण्यात आलेले आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी वारशाचे प्रतीक म्हणून आहे. म्हणून यांना INS अर्नाल हे नाव देण्यात आलेले आहे. तर इथे आपले महत्त्वपूर्ण 10 प्रश्न संपलेले आहे. आता आपण उद्याचे आणखी महत्त्वपूर्ण 10 प्रश्न बघूया आणि हे 10 प्रश्न तुम्हाला खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही आता बघितल्यानंतर सायंकाळी 2x स्पीड करून आणखीन बघू शकता, जेणेकरून तुमचे हे रिव्हिजन होणार आणि तुम्हाला आठवणी ठेवण्यात सोपे जाणार. चल, थँक्यू आणि आपण आता भेटूया पुन्हा उद्याला.